आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि नवी मुंबईतल्या महत्त्वाच्या बातम्यांवर। नव्या वर्षात म्हाडाची एप्रिलमध्ये 600 घरांची लॉटरी, 70 विजेत्यांना दिशाभूल करणारी माहिती सादर, म्हाडाकडनं त्यांची घरं रद्द। नवी मुंबईत मिळणार केम्ब्रिज ऑक्सफर्ड विद्यापीठाचं शिक्षण, नवी मुंबई सेटच्या जागेवरती जागतिक दर्जाच्या शिक्षण आणि संशोधन संस्थांची भर पडणार। देशविदेशातून मुंबईमध्ये आलेल्या 2,94,000 पर्यटकांची रेल्वेच्या पर्यटन पासवरती सैर, गेल्या 8 महिन्यात रेल्वेला 1,10,00,000चं उत्पन्न। मीरा भाईंदरमध्ये रस्ते होणार खड्डेमुक्त, 70 रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण होणार, 907 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव सादर। मुंबईकरांना यापुढे कचरा उचलण्याचे पालिकेला पैसे द्यावे लागणार, मालमत्ता करामधील युजर टॅक्समध्ये ही रक्कम समाविष्ट होणार, 3 महिन्यात अंमलबजावणीची शक्यता। मुंबईमध्ये नवीन वर्षात भाजीपाल्यांच्या दरात वाढ, आवक घटली, भाजीपाला महागला। मुंबईमध्ये दिवसाला 4 आत्महत्या, धावपळीचं जीवन, कामाचा ताण आणि कौटुंबिक तणावामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढलं। नायरपाठोपाठ शिवा आणि कुपरमध्ये विशेष मुलांसाठी पुनर्वसन केंद्र, विशेष गरज असलेल्या मुलांसाठी नायर रुग्णालयामध्ये प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र सुरू।